हाय फ्रेंड्स, बघा आपण आज डिझाईनची बाही कट करणार आहोत. बघा आपल्या छातीचा घेर किती आहे? 40. मापाचा छातीचा घेर आहे 40 आणि त्याच्यानंतर कमरेचा घेर आहे आपला 36 36.5. बघा याच्यानुसारच आता आपण कटिंग करणार आहोत. बघा आपण नेहमी घेताना चौथा भाग घेत असतो. आपण छातीचा घेर असतो त्याचा चौथा भाग घेत असतो आपण, पण यावेळेस आपण पपची बाही बनवणार आहोत म्हणून आपण थोडं वेगळ्या पद्धतीने कटिंग करणार आहोत. बघा आता हे बघा 9.5ची आपण हाईट घेऊ. बघा बनवून हाईट 9ची आहे तर आपण 9.5ची घेऊ. पूर्ण बाहीची उंची ही 9 आहे तर आपण 9.5 घेतली, कारण पाव इंच खाली आणि पाव इंच वरच्या शिलाईला, म्हणून आपण अर्धा इंचानं वाढवलेले आहे. बघा आपण 9.5 ही उंची घेतलेली आहे आणि ह्या साईडला पण आपण 9.5ला उंची घेऊ. बघा आपण नेहमी घेत असतो तसंच ही उंची घेतल्यानंतर खाली आपण 3 इंचानं खाली घेऊ. 3 इंचानं खाली घेऊ आणि बघा आता इथून 1.5 इंच माघार घेऊ आणि अशी एक रेष ड्रॉ करून घेऊ. बघा इथपर्यंत आपल्याला माहीत आहे असा आपला आकार घ्यायचा बाहीचा आणि आपला जो आकार आहे तो असा आपण अटॅच केला. बघा आपण ही बाही पहिले आखून घेतलेली आहे. आता इथून पुढं बघा आपल्याला पपची बाही बनवायची. आता इथून वाढवण्यासाठी बघा आपण इथून ही 4.5ला घेऊ. बघा इथून आपण 4.5 वाढवले, कारण आपण इथून जास्त वाढवू शकतो, 5 5.5 वाढवू शकतो आपण, पण आपल्याला खूप मोठा पण पप नको आणि खूप छोटा पण पप नको, म्हणून आपण 4.5 माप घेतलेला आहे. तसंच 4.5 आपण ह्या साईडला पण मोजून घेऊ. बघा इथं पण मी 4.5 मोजून घेतले, ह्या साईडला पण 4.5 मोजून घेतले. आणि आता बघा इथं हा माप किती भरतो? 5.1. 5.1 भरला इथं तर टेप असा दुमडून घ्यायचा आणि आपला इथं एक पॉईंट द्यायचा आणि आपली ही रेष जशीच्या तशी आपण अशी सरळ ओढून घेऊ. बघा असं आपण ओढून घेतलेला आहे. आता बघा इथून आपण जो माप घेतो ना तो आपण याला इथं अटॅच करू. इथून घेतला आपण इथं अटॅच केला आणि इथून आपण आता खाली माप घेतला आणि तो इथं अटॅच केला. बघा आता आपल्याला इथं काय होईल, इथं आपल्याला एक टक्स पडणार आहे. आता हा भाग कट करून घेऊ. कधी कट करून घेऊ आणि जो हा भाग आहे आपला इथं आपण असं एक टक्स पाड आणि आपल्या मध्य भागाला पण एक असा टक्स पाडून घेऊ. बघा इथं आपण एक छोटासा कट दिलेला आहे आणि इथं पण आपण एक कट दिलेला आहे. बघा आता आपण फिटिंग बघू. बाहीची फिटिंग किती आहे? 10 10.5. 10.5 म्हणजे 5.25. बघा इथं फिटिंग कंप्लीट होते आणि 2 इंच आपण 2 2.25 इंच एक्स्ट्रा जरी घेतलं ना तरी बघा आपला माप असा होणार आहे. इथून कट करून घेऊ थोडं साईडने. बस एवढंच ठेवू. ही आपली बाहीची कटिंग झालेली आहे. बाही टाकून घेऊ. बघा आपल्याला थोडा जॉईंट द्यावं लागणार आहे. या साईडला आपल्याला जॉईंट लागणार आहे, म्हणजे इथून एवढा आपल्याला समोर एवढा जॉईंट लागणार आहे इथं या साईडला. पण आपण हे नंतर शिलाई करताना अटॅच करून घेऊ, पण आता सध्या आपण हा भाग कट करून घेऊ. बघा हा भाग आपण कट करून घेतला आणि इथं आपण नंतर जॉईंट करून घेऊ. हा बाहीचा भाग आपण साईडला. बघा फ्रेंड्स हा जो माप आहे हा आपण जॉईंट करून व्यवस्थित केलेला आहे आणि बघा मापानुसार आपण व्यवस्थित करून घेतला. आणि आता आपण हा असा साडीच्या आपल्या ब्लाऊजच्या कपड्यावर हा अस्तरचा कपडा असा व्यवस्थित ठेवून
असा आपण आता जोडून घेऊ हा खालचा भाग. बघा आपण पहिल्यांदा आपण भागाला आपण असा आता नख मारून घेऊ आणि अशी खालून असं फोल्ड करून घेऊ. बघा असं वरून एक अशी आपण एक टिप देऊ. बघा आपण अशी पूर्ण ह्या साईडला खालून अशी एक टिप देऊन देऊ. बघा आपण आता अशी टिप मारून घेतलेली आहे. ह्या साईडला सरळ भागाकडून एक अशी टिप मारून घेतलेली आहे आपण. आता आपण बॅक साईडला असा हा भाग जुळून घेऊ पूर्ण. बघा हा भाग आपण आता पूर्णपणे जोडलेला आहे. आणि आपण आता हा एक्स्ट्रा जो कपडा आहे साडीचा तो कट आता बघा तुम्ही आपण एक्स्ट्रा भाग पण कट केलेला आहे. पण आता हे आपण जे टक्स दिले होते कटिंग करताना हे आपण आता हे करून घेऊ व्यवस्थित. हा पण आपला जो मध्य टक्स आहे ह्या टक्सला पण आपण हे करून घेऊ. ह्या टक्सला पण व्यवस्थित करून घेऊ. बघा आपले असे आपण हे टक्स दिले होते तर आपण हे टक्स व्यवस्थित करून घेतलेले आहे. आता बघा आपल्याला इथून माप टाकणं आहे ह्या साईडपासून. हे एक टिप, अशी दुसरी टिप आणि अशी तिसरी टिप आणि अशीच ही चौथी टिप करून 4 टिपा आपण अशा इथं व्यवस्थित हे करून घेऊ. बघा 4 टिपाला मी इथं टिपा दिल्या. नंतर आता दुसऱ्या टिपा बाकीच्या आता ह्या तोंडाच्या द्यायच्या आहे. बघा त्याच्या समोरासमोर एक अशी दिली, त्याच्यानंतर ही दुसरी आणि ही तिसरी आणि बघा ही आता चौथी. हे अशा आपण प्लेटा पाडून घेतलेल्या आहे. त्या साईडला 4 प्लेटा आणि ह्या साईडला 4 प्लेटा अशा आपण बघा अशा आपण ह्या साईडला 4 प्लेटा आणि ह्या साईडला बघा ह्या 4 ह्या तोंडाला आहे आणि ह्या 4 ह्या तोंडाला आहे. आणि ह्या बाहीला आपण आता असं करू. बघा पप कसा आला. अशा आपण प्लेटा दिलेल्या आहे आणि असा आपला पप पडलेला आहे. बघा अशी आपली बाही झालेली आहे. आता आपली बाही कंप्लीट झाली.